ओम नमः शिवाय. श्री शिवतांडव स्तोत्र श्लोक 9. श्लोक वाचूया. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिमप्रभा वलंबी कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरम स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकच्छिदंतमंतकच्छिदं भजे. असा हा श्लोक आहे. आता श्लोकातल्या शब्दांचा अर्थ आणि त्याचा सरळ अर्थ बघूया. प्रफुल्ल नील पंकज. प्रफुल्ल म्हणजे पूर्ण विकसित, नीलपंकज म्हणजे निळं कमळ. त्यांचा प्रपंच म्हणजे त्यांचा समूह, त्यांच्या राशी, त्यांचं विश्व असं त्याचा अर्थ. त्याची कालिमप्रभा म्हणजे त्याची निळसर काळसर अशी श्यामल अशी कांती, कालिमप्रभा. अवलंबी कंठकंदली, कंठप्रदेश, कंठकंदली म्हणजे त्याची अवलंबी, त्याचा आधार घेतलेली अशी रुची. रुची म्हणजे या ठिकाणी आभा किंवा कांती. प्रबद्ध कंधरम, कंधर म्हणजे मान, ग्रीवा, आणि प्रबद्ध म्हणजे पुष्ट, दृढ, मजबूत अशी. स्मरच्छिदम म्हणजे स्मर म्हणजे मदन, मदनाला मारणारा. पुरच्छिदम म्हणजे पुरांचा नाश करणारा म्हणजे त्रिपुरासुराला मारणारा. भवच्छिदम म्हणजे भक्तांचं भवभय दूर करणारा. मखच्छिदम म्हणजे दक्षाच्या यज्ञाचा नाश करणारा. तसंच गजह आणि अंधक त्यांना मारणारा. गजासूर आणि अंधकासूर यांना ठार करणारा, यांचा वध करणारा. तम अंतकम त्या अंतक म्हणजे तमंतकम त्या यमराजाला सुद्धा नम्र करणारा, त्याच्यावर सुद्धा विजय मिळवणाऱ्या अशा शंकराला भजे. अहम भजे, मी त्याला भजतो, त्याची आराधना करतो, असा त्याचा शब्दांचा अर्थ आहे. पूर्ण सलग अर्थ बघूया. पूर्ण विकसित नीलकमलांच्या राशींनी प्रकाशित होणाऱ्या श्यामलतेसारख्या कालिमेने म्हणजे काळसरपणाने ज्याचा कंठ सुशोभित आहे त्या महादेवाला मी भजतो. मी मदनाचा नाश करणाऱ्या, त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या, भवभयहारी, दक्षयज्ञाचा नाश करणाऱ्या, गजासूर आणि अंधकासुराचा नाश करणारा अशा शिवाची आणि यमभयहारी अशा शिवाची आराधना करतो, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. भगवान शंकराच्या रूपाचं, त्याच्या मूर्तीचं वर्णन रावणाने केलंय आणि तो म्हणतो की शंकराचा कंठ हा पूर्ण फुललेल्या विकसित अशा निळ्या कमळाच्या राशी असाव्यात त्याप्रमाणे निळा आहे आणि त्याची ही काळी प्रभा शंकराचा दृढ असा कंठप्रदेश सुशोभित करते. कमळ हे जे फूल आहे हे अलिप्तता आणि अनासक्तीचं प्रतीक आहे. आपल्या सगळ्या देवी देवतांचं ते आवडतं आहे. देवतांच्या मुखाचं, त्यांच्या नेत्राचं, त्यांच्या चरणांचं, त्यांच्या हाताचं वर्णन करताना कमळाची उपमा दिली जाते. नीलांबुज श्याम म्हटलं जातं, नीलोत्पल श्याम म्हटलं जातं, नवनील नीरद लोचन म्हटलं जातं. देवांच्या हातात कमळ आहे, त्यांचं आसन कमळ आहे. अशा रीतीने या कमळाचं महत्त्व आहे. शंकराचा कंठ या निळ्या कमळाच्या कांतीने शोभून दिसतो. निळ्या कमळाच्या कांतीप्रमाणे असणाऱ्या निळसर रंगानी, काळ्या रंगानी शोभून दिसतो. आणि असा हा नीलकंठ आहे. आणि हा नीलकंठ म्हणजे
करुणेचं, दृढतेचं, सामर्थ्याचं द्योतकच आहे, प्रतीक आहे. रावण त्या निळ्या तेजाचं या ठिकाणी वर्णन करतोय. महादेवाचा प्रभाव अपरिमित आहे. रावण वर्णन करतो स्मरच्छिदम. स्मर म्हणजे मदन. शंकरांनी मदनाचं छेदन केलं, त्याला जाळलं. त्याचा उल्लेख मागच्या श्लोकांमध्ये आलाच आहे. पुरच्छिदम म्हणजे शिवानी पुराचा नाश केला, त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराची कथा आपल्याला माहिती आहे. या महाबलाढ्य त्रिपुरासुराला त्याच्या पुरासहित, त्याच्या दैत्यांसहित महादेवाने नष्ट केलं आणि म्हणून त्यांना त्रिपुरांतक, त्रिपुरारी, पुरारी, पुरमथन अशी नावं आहेत. कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला आणि त्या तारकासुराचे जे 3 मुलं होते, 3 पुत्र, विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष, त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला त्यांनी प्रसन्न केलं, वरदान मिळवलं. आणि त्यांनी स्वर्गात, अंतरिक्षात आणि पृथ्वीवर अभेद्य अशी 3 पुरं, 3 नगरं स्थापन केली. आणि वरदान घेतलं ब्रह्मदेवाकडनं की जो या 3 पुरांना एकाच बाणाने नष्ट करेल तोच आमचा वध करू शकेल. आणि अशा रीतीने जवळपास ते अवध्यच झाले होते. सोनं, चांदी आणि लोखंड यांचे असे हे 3 किल्ले, 3 पुरं दुर्भेद्य असे होते. आणि मग हे 3ही राक्षस देवांना त्रास द्यायला लागले. देवांनी शिवाची प्रार्थना केली आणि मग शिव या त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी सज्ज झाले. विश्वकर्म्यांनी त्यांचा रथ बनवला. शिवमहिम्नामध्ये सुंदर वर्णन आहे. रथक्षोणीयंता शतधृतिरगेंद्रो धनुरथो रथांगे चंद्रार्कौ रथचरण पाणीश्वर इति. पृथ्वीचा रथ, ब्रह्मदेव सारथी, मेरू पर्वताचं धनुष्य त्यांनी केलं. चंद्र, सूर्य ही त्या रथाची चाकं झालीत आणि प्रत्यक्ष विष्णूला त्यांनी बाण बनवलं. महादेवानी आपलं पाशुपतास्त्र सिद्ध केलं आणि 3 पुरं एक झाली. आणि देवांच्या विनंतीनुसार शिवानी बाण चालवला आणि एकाच बाणाने 3 नगरांसह त्रिपुरासुराला मारलं. म्हणून ते पुरच्छिद असे आहेत. मखच्छिदम म्हणजे त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. ही सुद्धा कथा आलेली आहे की दक्षराजाने एकदा यज्ञ केला. त्यात त्यांनी शंकरांना निमंत्रण दिलं नाही. परंतु सती ही त्या दक्षाची कन्या, ती आपल्या पित्याच्या घरी निमंत्रण नसताना सुद्धा गेली. आणि त्यावेळी तिथे आपल्या पतीचा, शिवाचा जो अपमान झाला तो तिला सहन झाला नाही. आणि त्याच क्षणी योगाग्नीने तिने स्वतःला भस्म केलं. महादेवाला जेव्हा हे कळलं तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केलं. अनेक गणांच्या सह वीरभद्र दक्षाच्या यज्ञशाळेत गेला आणि त्या सगळ्यांनी यज्ञाचा संहार केला. म्हणून शंकराला मखच्छिद असं म्हटलंय. त्या कथेचा या ठिकाणी संदर्भ आहे. क्रिया दक्षो दक्षः असं महिम्नामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. हे भगवान शिव यांनी गजासुराला, अंधकासुराला नष्ट केलं. अनेक राक्षसांना त्यांनी ठार केलं. आणि शिवशंभू हे अंतकाच्छिदम म्हणजे यमावर शासन चालवणारे आहेत. यमाला काळ म्हणतात आणि महादेव हे तर काळाचे काळ, महाकाल आहेत. मार्कंडेय मुनींचं शंकरांनी यमराजापासून रक्षण केलं अशी कथा आहे. असा प्रभावी, पराक्रमी हा शंकर हा भवच्छिदम आहे, म्हणजे मुक्तिदाता आहे.
भक्तांचं भवभय दूर करणारा आहे, भवसागर पार करवणारा आहे. अशा प्रकाराने रावणाने आपल्या आराध्य देवतेचं वर्णन, त्याची स्तुती केलेली आहे. हा श्लोक म्हणत असताना अनुप्रास अलंकार आणि त्याचं सौंदर्य आपल्याला जाणवतं. प्रभावी अशी ही शब्दरचना आहे. त्यामुळे श्लोक म्हणताना सुद्धा अतिशय आनंद असा होत असतो. अशा प्रकाराने या श्लोकामध्ये रावणाने भगवान शंकराच्या नीलवर्ण शोभेचं वर्णन केलेलं आहे. तसंच भवबंधन नष्ट करणाऱ्या महादेवाच्या पराक्रमाचं, प्रभावाचं वर्णन केलं आहे. मदनदाह, त्रिपुरासुराचा वध, गज अंधक असुरांचा वध, यज्ञाचा नाश आणि या सगळ्या वर्णनातनं शिवाच्या पराक्रमाचं, त्याच्या प्रभावाचं, त्याच्या रौद्र रूपाचं वर्णन केलं आहे. आणि त्याचबरोबर त्याची सुंदर नीलवर्ण शोभा आणि भक्तांचं भवभय दूर करणारं त्याचं रूप, याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि मी शिवाची मनोभावे आराधना करतो असा भाव प्रगट केला आहे. इथे थांबूया. नमः पार्वती पतये, हर हर महादेव.